दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वरिष्ठ पातळीवरती चर्चा नाही, अजित पवार म्हणाले अशी सूत्रांची माहिती. अनेक जण सोडून जाणार असल्याने शरद पवारांनी सुतोवाच केल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक. प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. जयंत पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक. कॅबिनेट आधी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी मुंबई ठाण्यामध्ये भाजपकडनं आज तिरंगा रॅली. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचं संरक्षण स्वतः पोलीस आयुक्त करणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. जिल्हाधिकारी मनपा आयुक्त 3 महिन्यांनी घेणार सुरक्षेचा आढावा. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून आज पदभार स्वीकारणार. राष्ट्रपती सकाळी 10 वाजता शपथ देणार. गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा. चीनच्या मालावरती अमेरिकेमध्ये आता फक्त 30% कर, तर चीनकडनं अमेरिकन आयातीवर फक्त 10% शुल्क. 90 दिवसांसाठी दोन्ही देशांनी केली करांमध्ये कपात. पुण्यात पुढचे 4 दिवस येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये पुढचे 2 दिवस मध्यम सरींचा अंदाज. सोलापूर, रायगड, नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. क्रिकेटपटू रोहित शर्माने वर्षा बंगल्यावरती घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती. कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतल्यानंतर रोहितने सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.